नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे खरीप पीक विमा 2026 फसल विमा योजना सुरू झालेली आहे। फॉर्म भरायला सुरू झालेले आहेत। घाई गडबड न करता सध्या 1-2-3 दिवस तरी जाऊ द्या, त्याच्यामध्ये सुरळीत पोर्टल होऊ द्या, त्यानंतर तुम्हाला भरायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मुद्दे पाहणार आहोत आपण, म्हणजे तुम्हाला हेक्टरी किती प्रीमियम तुम्हाला द्यावं लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, PMFBY च्या पोर्टलवरती यायचं आहे। या पोर्टलवरती आल्याच्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळ्या टॅब दिसतील, त्याच्यामध्ये इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर याच्यावरती तुम्हाला कॅल्क्युलेट नावावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे दाखवलं जाईल की तुमचं जे काही खरीप आहे का रब्बी आहे ते निवडायचं आहे। इयर कोणता आहे 2026, स्कीम काय प्रधानमंत्री फसल विमा योजना घ्यायची आहे, राज्य काय तुमचं तर महाराष्ट्र घ्यायचं आहे आणि तुमचा जिल्हा एखादा तुमचा जो असेल तो सिलेक्ट करा आणि क्रॉप पीक तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। उदाहरणार्थ आपण जो पाहिलं तर सोयाबीन घेऊया, खालून वरी जाऊ। सोयाबीन घेतलं, त्यानंतर 1 हेक्टरचं आपल्याला पाहायचं आहे, तर 1 हेक्टर तुमचं जेवढं क्षेत्र असेल त्या पद्धतीनं तुम्ही टाका। आपण इथं संपूर्ण 1 हेक्टरचंच कॅल्क्युलेशन करणार आहोत। 1 हेक्टर टाकून आपल्याला चेक प्रीमियमवर क्लिक करायचं आहे। इथं पाहू शकताय की सोयाबीनसाठी जे काय असेल ती भात सोयाबीन 1 हेक्टर आहे, 1250 रुपये हे प्रीमियम शेतकऱ्यांना द्यावं लागणार आहे। त्याच्यासोबत गव्हर्नमेंट देणार आहे 262 रुपये, असा एकूण प्रीमियम जाणार आहे। आणि संपूर्ण 1 हेक्टरला जर पाहिलं तर 62,500चं हे इन्शुरन्स ॲड होणार, सम ॲश्युर्ड होणार आहे। त्याच्यासाठी कट ऑफ डेट CSC साठी पाहिलं तर 31 जुलै 2026 आहे। बाकीच्याचं सोडून द्या, कारण की आपण CSC मार्फतच जास्त करून विमा भरत असतो। त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पिकाचं जर चेक करायचं असेल तर रिसेटवरती क्लिक करायचं आहे। परत सेम प्रोसेसनं तुम्हाला तसंच करायचं आहे। नंतर ज्वारीचं पीक निवडायचं आहे, परत 1 हेक्टर टाकायचं आहे, चेक प्रीमियम करायचं आहे। जे काही केल्याच्या नंतर तुम्हाला प्रीमियम इथं दाखवलं जाईल। पाहू शकता की ज्वारीसाठी जे असेल ते प्रीमियम आहे 660 रुपये। 31 जुलै ही त्याची शेवटची तारीख आहे। तुरीसाठी तुम्हाला 940 रुपये द्यावे लागणार आहेत। ज्वारीसाठी तुम्हाला 660 रुपये द्यावे लागणार आहेत। कापूस जर असेल तर 1544 तुम्हाला हेक्टरी द्यावे लागणार आहेत। त्याच्यामध्ये उडीद असेल तर 405 रुपये हेक्टरी, मूग असेल तर 450 रुपये हेक्टरी आणि तुमच्याकडे जर बाजरी पेरली असेल तर त्याच्यासाठी 640 रुपये तुम्हाला हे हेक्टरी अशा पद्धतीचा प्रीमियम द्यावा लागणार आहे। पीक विमा कसा भरायचा यावरती आपण एक डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ नक्की पहा आणि त्यानंतरच तुमचा पीक विमा भरायला सुरुवात करायची आहे। धन्यवाद।